मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वल्लरी मामी आजींच्या रूममध्ये दागिने चोरी करत असतात आणि तेच आता रमाकांत पाहणार आहे। रमाकांतला चांगलाच वल्लरीवर संशय आलेला आहे, म्हणूनच आता रमाकांत वल्लरीला जाब विचारणार आहे। घरामध्ये काही काही कारस्थान वल्लरीची सुरू असतात हे रमाकांतला बरोबर कळणार आहे। आता वल्लरी मामी नेमकं काय उत्तर देतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की ईश्वरी आणि अर्णव सात्विक फॅशनचा टेम्पो शोधण्यासाठी निघालेले असतात आणि त्या टेम्पोचा जिथे ट्रॅकर संपलेला असतो तिथे जाऊन ते दोघे जण पोहोचतात। आता अर्णव बरोबर त्या ठिकाणी जाऊन थांबतो जिथे टेम्पो थांबलेला असतो। आता ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही इथे का गाडी थांबवली? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, अगं मी सिंदूर, आपल्या टेम्पोचा ट्रॅकर इथेच थांबला होता, त्यामुळे आपला टेम्पो इथेच कुठेतरी आजूबाजूला असणार। आता ईश्वरी सुद्धा म्हणत असते, हो सर, मग आपल्याला आपला टेम्पो इथेच कुठेतरी शोधायला हवा। त्यावेळेला आता तिकडून एक गाडीवरून माणूस येतो, त्याला अर्णव थांबवतो आणि विचारत असतो, इथे कुठे एखादा CCTV कॅमेरा आहे का? त्यावेळेला तो माणूस सांगत असतो, इथेच पुढे एक गॅरेज आहे, तिथे असेल, तिथे जाऊन तुम्ही बघा। त्यावेळेला अर्णव आणि ईश्वरी घाईघाईने गाडीत बसतात आणि त्या गॅरेज जवळ पोहोचतात। आता इकडे वल्लरी मामी आणि मामांमध्ये चांगलाच वाद पेटलेला असतो। मामा वारंवार वल्लरी मामीला समजावून सांगत असतात की तू चुकीची वागत आहेस। आता मामा हेच सांगत असतात की अर्णवने एवढा मोठा बिझनेस स्वतःच्या हिमतीवर उभा केला आहे आणि अर्णव आपल्या आकाशला छान बिझनेसमॅन म्हणून तयार करत आहे आणि तो त्याला शिक्षण सुद्धा देत आहे। तू उगीच त्या दोघांच्या मध्ये पडू नकोस। त्यावेळेला वल्लरी मामी ऐकूनच घेत नाही। ज्यावेळेला त्यांना गरज होती त्यावेळेला मी माझे दागिने विकले आणि त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, त्यांना मदत केली। त्यावेळेला मामा म्हणत असतात, वल्लरी वाटेल ते बोलू नकोस, दागिन्यांचा विषय सगळा मला माहीत आहे, तू काहीतरी खोटं बोलून सगळं स्वतःवर घेऊ नकोस, कारण त्या दागिन्यांचं सत्य काय आहे ते फक्त मलाच माहीत आहे, त्यामुळे मला तोंड उघडायला भाग पडू नको। आता वल्लरी मामी ऐकतात त्या कुठल्या, त्या म्हणत असतात, नका उघडू, तुमचं तोंडच उघडू नका ना, बंद ठेवा तुमचं तोंड। मी मदत केली, मी झाले त्यांना, म्हणून तर त्या अर्णवने एवढा मोठा डोलारा, एवढी संपत्ती जमा केली ना। मामा म्हणत असतात, काय ग सारखी तू विरोधातच बोलत असतेस आणि काय सारखं त्या दागिन्यांचं काढतेस बरं? माझे दागिने, माझे दागिने, ते दागिने खरंच तुझे होते का? त्या दागिन्यांचं सत्य जर मी घरच्यांना सांगितलं तर घरचे तुझ्यासोबत कसे वागतील याचा जरा तू विचार कर, त्यामुळे आता शांत राहा, मला बोलायला भाग पाडू नकोस। आता हे ऐकून वल्लरी मामी शांतच झालेले असतात। आता मामा म्हणत असतात, हे बघ, आपला आकाश तर शिकतोय आणि आपला आकाश सुद्धा काम करतोय, कष्ट करतोय, पण खरं काम तर अर्णव करतोय। अर्णव राजे शिर्के घराण्याचा हिरा आहे, दागिना आहे आणि त्याच्याचमुळे हे सगळं शक्य होत आहे आणि ही माझी गोष्ट तू लक्षात ठेव। आता इथे वल्लरी मामी मामांचं बोलणं ऐकून शांतच बसलेले असतात। नेमका हा दागिन्यांचा काय प्रकार आहे, ते दागिने कुणाचे होते, काय नेमकं या दोघांमध्ये गूढ लपलेलं आहे ते आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। आता इथे मामा तिथून निघून जातात, तेवढ्यातच वल्लरी मामींचा फोन वाजतो आणि फोन आलेला असतो सैतानचा, म्हणजेच उदयकांतचा। आता उदयकांत वारंवार मामींना फोन करून त्रास देत असतो, पैसे दे पैसे दे, सतत रखरख लावलेली असते। आता या मामी मात्र उदयकांतचा फोन आलेला पाहून भयंकर वैतागलेले असतात। त्या म्हणत असतात, काय हा माणूस सारखा फोन करतोय, कुठून द्यायचे एवढे पैसे याला बरं, उठसूट सारखा पैसेच माझ्याकडे मागत असतोय, अशा वल्लरी मामी बोलत असतात। तेवढ्यातच त्यांच्या मनामध्ये मामांचं बोलणं आठवतं, ज्यामध्ये मामा म्हणालेले असतात की काय सारखं उठसूट तुझ्या दागिन्यांचं मोठेपण सांग। आता वल्लरी मामींना आयडिया येते दागिन्यांची, आता नेमकं काय करणार आहे ते पाहू। इकडे आता अंजली तिच्या मुलीचं आवरत असते आणि तिला दूध पाजत असते, तेवढ्यातच रमाकांत अंजली जवळ आलेले असतात। आता रमाकांत पाहून अंजली म्हणत असते, बाबा तुम्ही इथे काय करत आहात, तुम्हाला काही हवं आहे का? त्यावेळेला रमाकांत म्हणतात, नाही मला काही नको आहे, मी माझ्या नातीकडे आलो आहे। त्यावेळेला अंजली म्हणते, बघा ना तुमची नात खेळत आहे। त्यावेळेला रमाकांत म्हणतात, हे बघ, मी माझ्या नातीसाठी छोटंसं गिफ्ट आणलं आहे। आता रमाकांतने छोटीशी अंगठी करून कर्णिकासाठी आणलेली असते, ती पाहून अंजली म्हणत असते, बाबा याची काय गरज होती बरं? आता रमाकांत म्हणत असतात, माझ्या नातीसाठी मी एवढं तरी करू शकतोच की, लक्ष्मीच्या स्वरूपाने ती आपल्या घरामध्ये आली आहे आणि ती माझी नात आहे म्हणल्यानंतर मी आजोबा म्हणून काहीतरी करणारच की। पूर्वीसारखी माझी परिस्थिती असती तर मी सोन्याचं नाही तर मी हिऱ्याचंच काहीतरी केलं असतं। आता रमाकांत म्हणत असतात,
म्हणतात, अंजली मी खरंच चुकलो आहे आणि मी ही अंगठी तुला न विचारताच आणली, तुला राग तर नाही ना आला? त्यावेळेला अंजली म्हणत असते, नाही नाही बाबा, मला कशाला राग येईल बरं, पण खरंच याची काही गरज नव्हती. अर्णवने खूप सोनं तिच्यासाठी करून ठेवलंय बाबा. आता हे ऐकून रमाकांत म्हणत असतात, अगं हो, चिंटूने तर केलंच आहे, पण आजोबा म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही? ज्यावेळेला तुमचे लाड करायला हवे होते त्यावेळेला मी घर सोडून गेलो आणि आता तर मला माझ्या नातीचे तरी लाड करू दे. आता इथे रमाकांत ही अंगठी अंजलीच्या हातामध्ये देतात आणि अंजली सुद्धा घेते आणि थँक्यू म्हणत असते. आता रमाकांत वेलकम म्हणत असतात आणि तेथून उठून जात असतात. तेवढ्यातच अंजली म्हणते, बाबा माझं एक काम कराल का? त्यावेळेला रमाकांत म्हणतात, काय ग? त्यावेळेला अंजली म्हणत असते, हिचे सगळे दागिने आजींच्याकडेच ठेवले आहेत, त्यामुळे ही अंगठी सुद्धा तिथे नेऊन ठेवाल का? त्यावेळेला रमाकांत म्हणतात, हो ठेवतो ना. आता ती अंगठी रमाकांत हातामध्ये घेतात आणि डोळे भरून कर्णिकाला पाहत असतात. आता रमाकांत ती अंगठी ठेवण्यासाठी आजींच्या रूमकडे येत असतात. तेवढ्यातच इथे वल्लरी मामींचा भयंकर कारभार चाललेला असतो. आता त्या आजींच्या रूममध्ये येऊन चोरीचा प्रकार करत असतात. कपाट उघडून कपाटातील दागिन्यांचे बॉक्स काढतात आणि त्या बॉक्समध्ये जेवढे दागिने आहेत तेवढे स्वतःच्या हातरुमालामध्ये गुंडळत असतात आणि स्वतःच्या मनातच म्हणत असतात, बरं झालं या ओल्ड लेडीने सगळे दागिने एकत्रच ठेवले आहेत. आता हे दागिने मी विकणार आहे. बरोबर असेच डुप्लिकेट दागिने मी बनवून घेणार आणि या ठिकाणी ठेवणार आणि हे दागिने विकून जे काही पैसे जमा होतील त्यातूनच त्या उदयिकांचं तोंड बंद मी करणार आहे. असं म्हणूनच या वल्लरी मामी पैशाची जमवाजमव करत असतात. आता या वल्लरी मामींना चोरी करताना म्हणजे काहीच कसं वाटत नाही. वल्लरी मामी सारखे कॅरेक्टर मालिकेमध्ये एकदम भयंकरच दाखवली आहेत. आता या वल्लरी मामी सगळे दागिने रुमालामध्ये गुंडळून घेतात आणि स्वतःचा घाम पुसतच रूममधून बाहेर पडत असतात. तेवढ्यातच रमाकांत रूमच्या बाहेर आलेले असतात आणि वल्लरी मामींना असं आजींच्या रूममध्ये पाहतात. आता वल्लरी मामी घाईघाईने तेथून निघून जातात आणि रमाकांत स्वतःच्या मनातच म्हणत असतात, ही वल्लरी आईंच्या रूममध्ये काय करत आहे बरं? म्हणजे रमाकांतना या वल्लरीवर चांगलाच डाऊट आलेला आहे. तोपर्यंत इकडे आता अर्णव आणि ईश्वरी त्या गॅरेज जवळ पोहोचलेले असतात. आता इकडे त्या गॅरेज जवळ अर्णव आणि ईश्वरी जातात. त्यावेळेला तो म्हणत असतो, बोला बोला सर, तुमच्या गाडीचं काय करायचं आहे? पंक्चर काढायचं आहे की टायर बसवायचे आहे? नेमकं काय करायचं आहे तुमच्या गाडीचं? आता तो गॅरेजवाला अतिशय घाईघाईनेच बोलत असतो, स्वतःच बोलत असतो, अर्णवला बोलूच देत नसतो. त्यावेळेला ईश्वरी त्याला शांत करते. अर्णव आता त्यांच्या टेम्पोचा फोटो मोबाईलमधील त्या गॅरेजवाल्याला दाखवतो आणि म्हणत असतो, हा टेम्पो तुम्ही कुठे पाहिलात का? त्यावेळेला गॅरेजवाला म्हणत असतो, हो मी पाहिला आहे की, पण या टेम्पोची खूप मोठी स्टोरी आहे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, खूप मोठी नको, पण शॉर्टमध्ये नक्की सांग. आता इथे तो गॅरेजवाला सांगत असतो, हा टेम्पोवाला रात्रीच इथे पॉव पॉव करतच आला होता आणि पेट्रोल पंप विचारत होता. इथेच पुढे पेट्रोल पंप आहे, त्याचाच पत्ता त्यांना दिला होता. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, पेट्रोल पंप? इथे पेट्रोल पंप आहे का? त्यावेळेला गॅरेजवाला म्हणतो असतो, हो इथे पुढेच आहे, जावा तुम्ही, तिथेच तुम्हाला माहिती पडेल. त्यावेळेला आता गॅरेजवाला पुन्हा अर्णवला म्हणत असतो, सर तुम्ही तर सूटबूटमध्ये दिसत आहात, पण चांगलेच पोलिसांचंच काम करत आहात की? त्यावेळेला अर्णव आता म्हणतो की तू जो टेम्पो पाहिला होतास तो माझ्या कंपनीचा होता आणि त्यामध्ये चोरीचा माल होता आणि ते सगळं माझं होतं, ते चोरी झालं आहे. हे ऐकून गॅरेजवाला म्हणत असतो, असं सांगायचं ना तुम्ही मला, मग मी तुम्हाला डिटेलमध्येच माहिती सांगितली असती की. जा तुम्ही पुढे, तिथे पेट्रोल पंपावर CCTV कॅमेरे बसवले आहेत, तिथेच तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आता इकडे एका जंगलामध्येच वल्लरी मामी उदयकांतला पैसे देण्यासाठी आलेल्या असतात. आता हा उदयकांत एवढा पैशाला हापापलेला असतो की पटकन वल्लरी मामीच्या हातातून पैसे हिसकावूनच घेतो आणि उदयकांत एवढा हुशार असतो की पैशाची पिशवी हातामध्ये घेतल्यानंतरच त्याला कळतं की त्या पिशवीमध्ये 50 लाख रुपये नाहीच आहेत. आता त्याला ज्यावेळेला कळतं की त्यामध्ये पूर्ण पैसे नाहीच आहेत, त्यावेळेला वल्लरी मामींना म्हणत असतो की तू काय हुशार बनतेस का? यामध्ये तर 50 लाख रुपये नाहीच आहेत, वजनावर मी ओळखतोय की यामध्ये किती पैसे आहेत. त्यावेळेला वल्लरी मामी चिडतात आणि म्हणत असतात, काय किती मूर्ख आहेस रे? त्यावेळेला आता वल्लरी मामी काय करतात, ते दागिने जे आणलेले असतात ते काढतात आणि उदयकांतला देतात आणि म्हणत असतात, यामध्ये निम्मे पैसे आहेत आणि या दागिन्यामधून निम्मे पैसे, तुझा हिशोब आता क्लिअर झाला आहे. आता ते दागिने उदयकांत घेतो आणि दागिन्यांचा वास घेतच वल्लरी मामीला म्हणत असतो की हे दागिने तर खरे आहेत ना? उदयकांत म्हणत असतो की हे दागिने खोटे असले तर काय माहित, तुझ्यासारख्या नीच आणि हलकट बाईवर कोण विश्वास ठेवणार बरं? त्यावेळेला आता वल्लरी मामी म्हणत असतात, मी नीच आणि हलकट आहे का? हो मी आहे, म्हणूनच तुझ्यासारख्या महानीच आणि महाहलकट माणसाची मला मदत घ्यावी लागत आहे. आता उदयकांत म्हणत असतो, हे दागिने मी तपासून पाहणार आहे, जे तर
ते जर खोटे निघाले तर असं म्हणतो. तेवढ्यातच वल्लरी मामी म्हणतात, तर काय रे, तू पटकन अर्णवला फोन करशील आणि सगळ्या घरच्यांना माझं सत्य सांगशील, बरोबर ना. तुझे हे ऐकून ऐकून माझे कान अगदी इट्टून गेले आहेत. त्यावेळेला उदयकांत म्हणत असतो, मग काय मी दुसऱ्या भाषेत सांगू का, मला येतं सांगता. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणतात, गप रे गप, दागिने घे आणि इथून निसट पहिल्यांदा, आता तोंड दाखवायचं नाही आणि माझे फोन कॉल्स उचलायचे. हां, मला ज्या ज्या वेळेला तुझी मदत लागणार त्या त्या वेळेला तू मला मदत करायचीस, एवढं लक्षात ठेव. उदयकांत म्हणत असतो, हो मदत तर करणार, पण त्या मदतीचे मला वेगळे पैसे द्यावे लागतील. आता वल्लरी मामी चिडून म्हणत असतात, काय रे सारखं पैसे पैसे करतोयस, दिले जातील तुला पैसे, पण तू मला मदत करायला हवीस. आता उदयकांत म्हणत असतो, तुझ्या दारात तर काही पैशाचं झाडच लावलंय की. वल्लरी मामी म्हणत असतात, हे बघ, आपण दोघांनी एकमेकांच्या उपयोगी पडलं पाहिजे, एकमेकांची कामं केली पाहिजेत. त्यावेळेला उदयकांत म्हणत असतो, हो तुझी कामं करणार ना, पण मला पैसे पुरवत राहा, मी तुझी कामं करत राहीन. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात, निघ रे बाबा इथून, काय सारखं पैसे पैसे करतोय. आता मात्र प्रेक्षकांनो इथे एक ट्विस्ट दाखवला आहे. वल्लरी मामी आणि उदयकांतना हा सगळा प्रकार करताना कोणीतरी पाहिलेला आहे, पण ते कोणी पाहिले हे काही दाखवलेलं नाही. मला असं वाटतंय की हा सगळा प्रकार रमाकांतने पाहिलेला असावा. आता पुढील भागामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळणार आहे. इकडे आता ईश्वरी आणि अर्णव जिथे सात्विक फॅशनचा टेम्पो लावलेला असतो तेथे पोहोचलेले असतात आणि ईश्वरीला सात्विक फॅशनचा टेम्पो दिसलेला असतो. आता इथे टेम्पो बघितल्यानंतर पटकन अर्णव टेम्पोकडे धावून जात असतो, पण त्याच्या लक्षात येतं की असं जाणं चुकीचं आहे, कारण तिथे गुंड सुद्धा असणार, आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यावेळेला तर अर्णव काय करतो, पटकन शिर्केंना फोन लावतो आणि शिर्केंना सांगत असतो, शिर्के आपला कंपनीचा टेम्पो सापडला आहे. त्यावेळेला शिर्के म्हणतात, अहो सर काय सांगताय, कुठे सापडला. आता अर्णव म्हणत असतो, शिर्के मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तिथे पटकन तुम्ही पोलिसांना घेऊन या आणि लवकर या, आणि तुम्हाला जर मला फोन करून काही सांगायचं असेल तर मिस इंदोरच्या फोनवर फोन करा, ती माझ्या सोबतच आहे. आता इकडे ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही असे पटकन नाही जाऊ शकत, काहीतरी जुगाड करूनच त्या माणसांच्या समोर गेलं पाहिजे. आता अर्णवला एक आयडिया सुचते. तोपर्यंत इकडे वल्लरी मामी घरी आलेले असतात आणि रमाकांत जणू काही वल्लरीचीच वाट पाहत असतात. आता वल्लरीला पाहून रमाकांत थोडे चिडलेले असतात. आता वल्लरी मामीनं पाहून रमाकांत विचारतात, वल्लरी कुठे बाहेर गेली होतीस का. त्यावेळेला वल्लरी मामी नेहमीप्रमाणेच उद्धटपणे उत्तर देतात, म्हणत असतात, तुम्हाला काय करायचं आहे आणि हा प्रश्न तुम्ही मला का विचारत आहात, तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. त्यावेळेला रमाकांत म्हणतात, अगं पण कुठे गेली होतीस ते तर सांगशील का नाही. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणतात, कुठे गेले होते, कोणासोबत गेले होते, कोणासोबत काय बोलले, हे सगळे प्रश्न तुम्ही मला विचारायचे नाहीत, कारण हे प्रश्न तर मला माझा नवरा सुद्धा विचारत नाही. माझा भोळसट नवरा तुम्हाला देत असेल मानबिन वगैरे, पण माझ्याकडून तसली काही अपेक्षा करायची नाही. या वल्लरी मामी चांगल्याच रमाकांतच्या तोंडाला लागलेल्या असतात. इकडे आता अर्णव त्या गॅरेजवाल्याची मदत घेऊन काहीतरी जुगाड करण्याच्या प्रयत्नात झालेला असतो. इकडे आता रमाकांत म्हणत असतात, अगं अशी बाहेरून येताना दिसलीस ना, म्हणून मी सहजच विचारलं. रमाकांत म्हणत असतात, अगं बाकी काही नाही, मला एक कप चहा हवा होता म्हणून तर मी तुला विचारलं. मामी म्हणत असतात, चहा आणि तुम्हाला हवा आहे, येईल थोड्या वेळात आणि तिच्याकडून चहा करून घ्या, असली कामं मला सांगायची नाहीत, असं आता फणकारतात चांगल्याच आणि तेथून निघून जातात. आता इथे मामी गेल्यानंतर रमाकांत स्वतःच्या मनातच विचार करत असतात, ही वल्लरी अशी काय वागते बरं, एकदम विचित्रच वागते, नेमकं काहीतरी हिचं चाललेलं आहे, कुठेतरी पाणी नक्की मुरतंय आणि हिला ठणकावून हिला जाब विचारलाच पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल, पण त्या अगोदर हिच्या विरोधात पुरावे जमा केले पाहिजे. आता इथे अर्णव गेटअप बदलून आलेला असतो, एका ट्रक ड्रायव्हरचा गेटअप करून आलेला असतो. आता ईश्वरीला सांगत असतो, मी आतमध्ये जातो आणि काय होतंय ते पाहतो. ईश्वरी म्हणत असते, सर तुमची काळजी घ्या. त्यावेळेला आता अर्णव त्या गुंडांच्या मध्ये येतो. आता इथे 4-5 गुंड चांगले बसलेले असतात नशा करूनच. त्यावेळेला अर्णव आता एका गुंडाला म्हणत असतो, काय करताय बरं, माझा टेम्पो इथे 2 दिवस झाला आहे, तो टेम्पो मला परत द्यायचा आहे की नाही, आणि टेम्पो इथे लावून काही त्याची आरती होणार आहे का. आता तो गुंड अर्णवला म्हणत असतो, टेम्पो कुठला टेम्पो, तुझा टेम्पो, नाही तुझा नाही आहे तो टेम्पो. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, जरा काही एक डोक्याचा आहेस का तू, हा बाहेर आहे, तो माझाच टेम्पो आहे. आता अर्णव म्हणत असतो, 2 दिवसासाठी भाड्याने टेम्पो नेला होता आणि अजून परत दिला नाही, आता तर मी तुमच्याकडून डबल पैसे वसूल करणार आहे, डबल. आता अर्णव एकदम ड्रायव्हरांच्या भाषेमध्येच त्या गुंडाशी बोलत असतो. आता तो गुंड म्हणत असतो, भाड्याने आणि तुझा टेम्पो, नाही असलं काही सुद्धा चालणार नाही, इथून पहिल्यांदा निघायचं बघायचं. आता अर्णव त्या गुंडाला धमकी घालत असतो. तो म्हणत असतो, मला इथून निघायला सांगतोयस, तुझ्या डोळ्यासमोरच मी हा टेम्पो इथून नाही घेऊन गेलो तर मला विचार, आणि तुला
तुला नाहीच इथे जिवंत गाडला तर माझं नाव सुद्धा सकाराम लावणार नाही. आता इकडे अर्णव असा चुटकी वाजवूनच त्या गुंडाला धमकी घालत असतो. त्यावेळेला तो गुंडा अर्णववर चिडतो आणि डायरेक्ट हातच उचलतो आणि जोराने ढकलून देतो. त्यावेळेला अर्णव काही कमी नाही, अर्णव सुद्धा आता बद्दारात तो गुंडांना चोपायला सुरू करतो आणि त्या चौघाही गुंडांना एवढं मारतो की ते गुंड अगदी घायाळच झालेले असतात. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो आपला विषयच हार्ड आहे, आपल्या नादी लागायचं नाही. आता इकडे ईश्वरी मात्र खूपच घाबरलेली असते. नेमकं आतमध्ये काय होतंय याचा तिला अंदाजच लागत नसतो. तोपर्यंत इकडे आता शिर्के आलेले असतात, ते पण पोलिसांना सोबत घेऊनच. आता शिर्के पटकन गाडीतून उतरतात आणि पोलिसांना म्हणतात हेच ते ठिकाण आहे. त्याला पोलीस सुद्धा घाईघाईने उतरतात. आता शिर्के ईश्वरी जवळ येतात आणि म्हणत असतात मॅडम सर कुठे आहेत? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते आतमध्ये आहेत, चला पटकन आपण जाऊया. त्यावेळेला पोलीस शिर्के आणि ईश्वरी धावतच अर्णव जवळ येतात. तिथे गोडाऊन मध्ये येतात. आता अर्णवला पाहून ईश्वरी म्हणतात सर तुम्ही ठीक आहात ना, तुम्ही बरे आहात ना? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो हो मी अगदी बरा आहे, रिलॅक्स राहतो. आता इकडे पोलीस त्या गुंडांना अटक करतात आणि अर्णव शिर्के आणि ईश्वरी गोडाऊन मधून बाहेर येतात. आता अर्णव शिर्केंना म्हणत असतो या पोलिसांचा मॅटर शिर्के तुम्ही सॉल्व्ह करा आणि तो टेम्पो घेऊन आम्ही दोघं जण घरी जातो. आता इकडे अर्णव आणि ईश्वरी त्या टेम्पो जवळ येतात. आता टेम्पो मध्ये पाण्याची बाटली असते, ती अर्णव घेतो आणि स्वतःच्या तोंडावर ते पाणी मारून घेतो आणि इकडे आता दोघे जण टेम्पो मध्ये बसूनच घरी निघालेले असतात. आता इकडे रात्र झालेली असते आणि मध्येच एक स्टॉल बघून ईश्वरी म्हणत असते सर थांबवा ना इथे टेम्पो. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो काय काय काम आहे तुझं इथे? त्यावेळेला आता अर्णव टेम्पो थांबवतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर चला ना आपण काहीतरी खाऊया. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो अगं मी सिंदूर कशाला बाहेरचं खायचं, चल ना आपण घरी जाऊनच आता खाऊया. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते नाही सर, घरी जाण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे आणि हा टेम्पो शोधण्यासाठी आपण खूप दूर आलो आहे. घरी जाण्यासाठी किती वेळ लागेल आणि त्यानंतर आपण खायचं, किती भूक लागली मला. आता इकडे ईश्वरी म्हणत असते सर मी तुमच्या काळजीपोटीच बोलत आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो मला नाही भूक लागली, चल घरी जाऊया आपण. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते नाही सर भूक लागली तुम्हाला आणि तुम्हाला जर भूक लागली तर त्याचा परिणाम मला सोसावी लागणार. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो ते कसं काय ग? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते सर तुम्हाला भूक लागली की तुमचं डोकं तापतं आणि तुमचं डोकं तापलं की तुम्ही मला ओरडायला सुरू करता, तुमचं तापमान वाढतं ना. त्याला आता अर्णव म्हणत असतो नाही ग चल आपण घरी जाऊया. त्यावेळेला ईश्वरी एवढ्या अर्णवला विनंत्या करते सर उघडा ना दार पटकन, चला उतरा आपण काहीतरी खाऊया. त्यानंतर अर्णव तयार होतो. आता आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी त्या स्टॉलवर जिलेबी खाण्यासाठी जातात. त्यावेळेला तिथे जिलेबी संपलेली असते. आता तो स्टॉलवाला म्हणत असतो आता माझ्याकडचा सगळा माल संपला आहे आणि आता मला कंटाळा आला आहे, मी काही बनवणार नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते तुम्ही राहू दे काका मी बनवते. त्यावेळेला ते म्हणत असतात तुम्ही बनवणार, तुम्हाला येईल का ते? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो हो बनवेल ती, माझी बायको एक नंबरची सुगरण आहे. त्यावेळेला काय करते ईश्वरी जाते स्वतः त्या स्टॉलवर आणि जिलेबी बनवते आणि बनवून झाल्यानंतर स्वतःच्या हातानेच अर्णवला भरवत असते आणि अर्णव सुद्धा ईश्वरीला भरवत असतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये या वल्लरी मामींचा आणि रमाकांतचा धमाका काय होणार आहे तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता रमाकांत वल्लरी मामींच्या मागे हात धुवून लागणार आहेत हे तर आपल्याला दिसतच आहे, कारण रमाकांतना आता वल्लरीवर चांगलाच डाऊट आलेला आहे. आणि नेमका दागिन्यांचा काय प्रकार आहे? सारखे मामा तिला म्हणत असतात ना की हे दागिने तुझे नाहीच आहेत म्हणून. आता हा दागिन्यांचा सुद्धा काय मॅटर आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता येणाऱ्या भागांमध्ये या सौदामिनीची हार होणार आहे. वल्लरी मामींच्या विरोधात रमाकांत कसे पुरावे जमा करतात ते पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना तो हिरे माझा तो मालिका इथून पुढे पाहणं खूपच आपल्यासाठी रंजक ठरणार आहे. त्यामुळे ही मालिका नियमित पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका.